नमस्कार, माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे विनोद ढमाळ. आत्ता सध्याला आपण उमरे पागे तालुका पंढरपूर या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आहोत की ज्यांनी जैविक खतांचा बायोफिटचा आपला उपयोग केलेला आहे. नेटसप कंपनीचं प्रोडक्ट यूज केलेलं आहे. तर त्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत की कशा पद्धतीनं यूज केलं आणि त्यांना काय रिझल्ट जाणवला हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. तर हे सगळे शेतकरी आहेत. हे तरटे साहेब आहेत आणि कदम साहेब आहेत की ज्यांनी यांना प्रोडक्ट दिलं आहे. तर आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमची ओळख आमच्या शेतकरी बांधवांसाठी. दत्तात्रय पोपटमुळे, राहणार उंबरे पागे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. बरं, दत्तात्रय मुळे साहेबांच्या प्लॉटवरती आपण आता आलेलो आहोत. मुळे साहेब, तर तुम्ही हे जे पीक आहे ऊसाचं, हे कोणती व्हरायटी आहे? 265. 265 व्हरायटी आहे, बरोबर. आता याला जे तुम्ही वापरलेलं आहे ते किती रुपयाचं प्रोडक्ट वापरलं आणि किती महिन्याचा ऊस आहे? आता हा 5 महिन्याचा ऊस असून ह्याच्यासाठी आपण साधारणतः एक 10 ते 12 हजाराचं प्रोडक्ट वापरलेलं आहे. म्हणजे 12,000 रुपयाचं तुम्ही प्रोडक्ट घेतलेलं आहे. ते वर्षाचे टोटल डोस आहेत. त्यातले आता किती डोस झालेत? 2 डोस झालेत. 2 डोस झालेत, बरोबर. म्हणजे 2 फवारणीत आणि पाण्यातून 2 वेळा. पाण्यातून 2 वेळा, असे 4 डोस टोटल झालेले आहेत. असे 8 डोस असतात आपल्याकडे, त्यातले 4 पूर्ण झालेले आहेत. तर आत्ता आपण बघणार आहोत की 5 महिन्याचा ऊस हा कशा प्रकारे आहे. तर आपण बघू शकतो, हा फुटवा बी आपल्याला बघायला मिळतोय. आपण कांडे बी मोजूया की आपल्याला किती कांड्यावरती ऊस जाणवतोय. 1 मिनिट. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि वाड्यातली 15 कांडे. 15 म्हणजे 5 महिन्यात आपल्याला 15 कांड्यावरती हा ऊस आहे. मग मला एक सांगा, याला रासायनिक खतांचा खर्च कमीच केलाय का दरवर्षी करता तेवढाच केलाय? रासायनिक खताचा खर्च कमी आहे. किती टक्के कमी केला तरी? साधारणतः 50% कमी आहे. 50% रासायनिक खतांचा खर्च कमी करून सरांनी 5 महिन्याचा ऊस आज 15 कांड्यावरती आहे. फुटवं जरी मोजले तरी आपल्याला जाणवून येईल की एका बेचडामध्ये किती फुटवं आहेत हे बी आपल्याला दिसतंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10, साधारण 10 फुटवं एका बेचडामध्ये आहेत. आणि मातीमध्ये जो काय बदल झालाय तो बी आपण बघूया. सर, माती दाखवू शकता तुम्ही तुमच्या रानातली? काय बदल वाटतो तुम्हाला मातीत? माती भुसभुशीत झालेली आहे. म्हणजे आपण सहज बघू शकतो. कंपोस्ट खतासारखी माती झाली. कंपोस्ट खत कंपोस्ट खतासारखी माती झाली. ओली असताना सुद्धा चिखल हाताला लागत नाहीये. हे सगळ्यात महत्वाचा बदल झाला. म्हणजे जमिनीचा पोत सुधारून उत्पन्न वाढलंय आणि खर्च कमी झालाय. याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधान आहे. इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे? हे लोकांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे, अवश्य वापरलं पाहिजे. अवश्य वापरलं पाहिजे. बरं, म्हणजे हा रिझल्ट तुम्ही काढून तुम्ही आता समाधानी आहात? हो. म्हणजे आज आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचा पेरा बी आपल्याला आणि फुटवे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. पानाची जी रुंदी आहे, बोट बसतात जवळपास. हा, पानं सुद्धा 4 बोट बसतायत. एवढी चांगल्या पद्धतीचं पान सुद्धा रुंद झालेलं आहे. लांबी बघितली तर 3-3.5 फुटापर्यंत लांबी आहे. म्हणजे बघतोय की अशा पद्धतीचा हा प्लॉट खूप चांगल्यारीत्या आलेला आहे आणि शेतकरी खूप समाधानी आहेत. आमच्या शेतकरी बांधवांना मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद सर.